नमस्कार. आत्ताच आपण न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत आहे आणि आपण आधी म्हटल्याप्रमाणे लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय कळत नाही ही म्हण आता या कर्जमाफी योजनेला लागू होणार हे जवळपास निश्चित आहे. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त कर्जमाफी योजना काय हे सांगितलं होतं, मात्र ही योजना कशी फसवी आहे हे समजून घ्यायचं असेल तर अत्यंत महत्त्वाचे आकडे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. हे आकडे समजून घेतल्यानंतर या योजनेचं काय होणार हे अत्यंत सोप्या पद्धतीनं स्पष्ट होतं. त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राज्यामध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 1,71,00,000 म्हणजे जे फार्मर आय डी ज्यांचा आहे फार्मर आय डी स्टॅग ॲग्री स्टॅग ज्यांच्या नावावर आहे अशा शेतकऱ्यांची संख्या 1,71,00,000 आहे. त्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारनं कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. आता गंमत अशी आहे की या 56 लाख शेतकऱ्यांपैकी 16 लाख शेतकरी असे आहेत की जे 50,000च्या अनुदानाला पात्र आहेत असं सरकारची आकडेवारी सांगते. आपण ही जी आकडेवारी जाहीर करतो आहे ती SLBCची आकडेवारी आहे, त्यामुळे ही अत्यंत अधिकृत अशी आकडेवारी आहे. SLBC म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटी. या बँकर्स कमिटीची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार प्रत्येक राज्यात केली जाते, तशी ती महाराष्ट्रात पण आहे आणि त्याची एक लीड बँक असते महाराष्ट्रामध्ये. बँक ऑफ महाराष्ट्र ही त्याची लीड बँक आहे. त्यामुळं या बँकेच्या कमिटीने जी आकडेवारी जाहीर केलेली आहे एकूण शेतकऱ्यांची, ॲग्री टॅग असलेल्या शेतकऱ्यांची आणि कर्जदार शेतकऱ्यांची आणि पात्र शेतकऱ्यांची, या 4 आकडेवारी आपल्याला आत्ता समजून घ्यायची आहे. सगळ्यात आधी म्हणजे आत्ताची जी योजना जाहीर झालेली आहे ती 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटींपेक्षा जास्त कर्ज माफ करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अप्रत्यक्षरित्या का होत नाही जाहीर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आता 30 जूनच्या नंतर सुरू होणार आहे. पण मुळामध्ये 56 लाख शेतकरी तरी या नियमामध्ये बसणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. तर तशीच शक्यता प्रचंड धुसर दिसत आहे आणि त्यामुळे ही योजना फसवी आहे असं आपल्याला म्हणता येईल. मी आधी सांगितल्याप्रमाणे 56 लाख शेतकऱ्यांपैकी 16 लाख शेतकऱ्यांचा जो आत्ताचा आकडा आहे अधिकृत आकडा, तर तो फक्त 50,000पर्यंतच्या अनुदानासाठी पात्र ठरू शकतो. तो ठरेल त्याची सुद्धा शाश्वती नाही. त्यामुळं 56 लाखांपैकी 16 लाख शेतकरी इथंच उडालेले आहे 2 लाखांच्या कर्जमाफीतून. त्यामुळं राहिलेल्या 40 लाख शेतकऱ्यांपैकी म्हणजे 1,71,00,000 आपण जो आकडा सांगितला होता आणि 1,33,00,000 जे कर्जदार आहेत, म्हणजे एकूण कर्जदारांची संख्या 1,33,00,000 आहे. त्यापैकी आता फक्त 40 लाख शेतकरी असे आहेत महाराष्ट्रातले की ज्यांना या शेतकरी कर्जमाफी योजनेचा 2 लाख रुपयापर्यंतचा फायदा मिळू शकतात आणि उरलेल्या 16 लाख शेतकऱ्यांना जो आहे तर तो 50,000 रुपयापर्यंत ते अर्ज करू शकतात. 40 लाख शेतकरी हे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीचा फायदा घेऊ शकतील. आत्ता अशीची परिस्थिती आहे. मात्र बँकात गेल्यानंतर त्यांचं एकूण कागदपत्र तपासल्यानंतर त्यातील किती शेतकऱ्यांना ही योजना लागू होते हे काळच ठरवणार आहे. 2017च्या कर्जमाफी योजनेमध्ये राज्यामध्ये 44 लाख शेतकऱ्यांची प्रत्यक्षात कर्जमाफी झालेली होती. 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये 41 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा फायदा झाला होता. त्यामुळं आता सरकार जरी 56 लाख सांगत असले तरी या 56 लाखांपैकी खरंच किती शेतकरी पात्र ठरतात आणि किती शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळतो हे एक कोडच आहे. SLBCच्या आकडेवारीनुसार 1,33,00,000 शेतकरी कर्जाचे खातेदार आहेत आणि त्यांच्या खात्यावर सहकार विभागामध्ये ही सहकार विभागाची जी नोंद आहे त्यामध्ये 1,29,00,000 शेतकऱ्यांकडं कर्ज आहे अशी ही आकडेवारी सांगते. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपण समजून घ्या, महाराष्ट्रात 1,33,00,000पेक्षा जास्त शेतकरी कर्जाचे खाते आहे. कृषी जनगणना 2005-06 नुसार 1,37,00,000 शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार झालेले आहेत. त्यामुळं फार्मर आय डीची जी अट आहे ती या शेतकऱ्यांना महत्त्वाची आहे आणि त्या अटीचं पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज मिळणार आहे. त्यामुळं बहुतांशी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असतोच. त्यामुळं या अटीमधून कोणी वगळलं जाईल अशी काही शक्यता नाही. विनाकारण आपण भाऊ करण्यात अर्थ नाही आणि शेतकऱ्यांना पण मिसगाईड करण्यात अर्थ नाही. तरीसुद्धा किती शेतकरी पात्र ठरतील ही शंका आहे. आपण जसं आधी सांगितलं की 40 लाख शेतकरी 2 लाखांपर्यंतचं कर्ज मिळवू शकतात, पण त्यासाठी त्यांना सरकारने घातलेल्या अटी आणि शर्तीचं तंतोतंत पालन करावं लागणार आहे. या सगळ्या योजनेमध्ये जिल्हानिहायसुद्धा आपल्याकडे आकडेवारी की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त थकबाकी आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या पद्धतीने कर्ज वाटप केली जाणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामधील
या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आघाडीचा जिल्हा आहे तो सोलापूर जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्हा, त्यानंतर यवतमाळ जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा. नाशिकमध्ये 3,976 कोटींची थकबाकी आहे. सोलापूरमध्ये 3,976 कोटींची थकबाकी आहे. नाशिकमध्ये 2,829 कोटींची थकबाकी आहे. यवतमाळमध्ये 2,422 कोटींची थकबाकी आहे. तर बुलढाण्यामध्ये 1,471 कोटींची थकबाकी आहे. हे जिल्हा न्यायसुद्धा आकडे आहेत SLBCच्या आकडेवारीनुसार. त्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी आता 30 जूननंतर जेव्हा बँकांमध्ये जाईल आणि बँकांकडनं जेव्हा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे नियम सांगितले जाईल, आपण सांगितल्याप्रमाणे की 2 लाखांपर्यंतच्या किती शेतकरी 40 लाखांपैकी पात्र ठरतात आणि त्यांच्या पदरामध्ये कधी हा कर्जमाफीचा आदेशाचा खरा फायदा पडतो, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खरं तर आता खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना हे सगळे पैसे मिळावे अशी एक मागणी जोरदारपणे पुढे येत आहे. तरीसुद्धा महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी जो या योजनेपासून कोसो मैल दूर आहे, त्याच्यामुळं त्यांना या सगळ्या योजनेचा फायदा होणारच नाही. त्यामुळं आत्ताचा हंगामसुद्धा शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या कष्टावर, भरोश्यावर आणि बाजारातून मिळणाऱ्या इतर कर्जाच्या माध्यमातूनच काढावं लागणार हे निश्चित आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या संदर्भातील असेच अपडेट आपण न्यूज यात्रावर पाहणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.